मी अनेक कार्यक्रम करतो, अनेक दहीदंड्या. अरे गाबड्यांना बोलू द्या. बाबांनो, जसे मी माझ्या बहिणीला 3,000 दिले, तुम्हाला 6 देतो. शांत बसा, 1 मिनिट शांत बसा. तर मी अनेक दहीहंड्या पार पडले. ही दहीहंडी जरा वेगळीच आहे. जनसमुदाय इथं आपल्याला पाहायला दिसतोय. 1 मिनिट, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली का? मला महाराष्ट्रात अनुभव असा आहे का ज्याची ग्रामपंचायत नाही आली तोच आपला उगाच बिंबीच्या टेटापासून वरडत असतो, मला काही कळत नाही. आणि ज्याची आली ना तो आपला घर बसलेला असतोय. अरे बाबांनो, मला बोलू द्या. तुमच्यामुळे मला पाणी प्यायला लागलंय. एक मिनिट ऐका. तुम्हाला अशाच मोठमोठ्या दहीहंड्या बघायच्या असतील तर आदरणीय दिलीपांना मोहितेंना निवडून द्या. याच्यापेक्षा डबल मोठ्या दहीहंड्या मी घालतो, माझा शब्द आहे तुम्हाला. आज या ठिकाणी माग माझ्यावर चिखल फेकली. ती लोक मला म्हणले, दादा मला काय म्हणले रे आमच्या ती गौतमी ताई आपली बाईला पुढे नाचली. आणि ती बाईला पुढे नाचू नाही तर कुत्र्या पुढे नाचू, तुम्हाला काय करायचंय? हे बघा, तिचं ते उपजीविकेचं साधन आहे. आलं का तुमच्या लक्षात? तुमची कामं करा. तुम्हाला तर काही कामं नाही, असे बोंबला धोळू सारखे फिरतात. आज या ठिकाणी अण्णांनी आपल्या तालुक्यासाठी 4,200 कोटीचा निधी आणलाय. आलं का तुमच्या लक्षात? चला मी येतो आता. असंच राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम राहू द्या. घड्याळावर लक्ष ठेवा. जर घड्याळाला विसरले तर ते अंडी बघा, मग तुम्हाला काय सांगतो ते बघा. चला येतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद.